नमस्कार, साठी कला रंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, काही कारण नसताना तुम्हाला थकवा जाणवतो का? वारंवार सर्दी खासी होत असते का? किंवा तुम्हाला कमजोरी जाणवते? तुमचे हे सर्व लक्षणे तुमची इम्युनिटी कमजोर झाल्याची तर नाही ना? आणि म्हणूनच आजच तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलून टाका आणि बनवा तुमची इम्युनिटी एकदम सुपर स्ट्रॉंग. ते आपल्याला कुठे मोठ्या दवाखान्यामध्ये किंवा मेडिकलमध्ये जाण्याची गरज नाही आणि महागड्या औषधे गोळ्या घेण्याची पण गरज नाही. तर आज मी तुम्हाला इम्युनिटी कमजोर होण्याची लक्षणे कोणती, इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे, कोणत्या चुका टाळायला पाहिजे, स्ट्रॉंग इम्युनिटीसाठी डेली रुटीन कसा ठेवला पाहिजे आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी योग सवयी कोणत्या असायला पाहिजेत, आणि शेवटी स्ट्रॉंग इम्युनिटीचे गोल्डन रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ छोटासा आहे पण युजफुल आहे, तुमचे जीवन बदलवणारा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून द्या, कारण की सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणूनच आत्ताच सबस्क्राईब करून द्या. आणि व्हिडिओ तर तुम्हाला आवडेलच म्हणून लाईक पण करून द्या. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण पाहूया इम्युनिटी कमजोर होण्याची लक्षणे. आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी कमजोर झाली आहे हे आपण कसे ओळखावे? तर सर्वात पहिले लक्षण आहे, वारंवार तुम्हाला सर्दी खोकला होत असेल, काही कारण नसतानाही वारंवार तुम्हाला थकवा वाटत असेल, कमजोरी जाणवत असेल. दुसरं लक्षण आहे, तुम्हाला एखादी जखम झाली असेल, जखम लवकर भरत नसेल किंवा चांगली होत नसेल. चौथं लक्षण आहे त्याचं, कोणत्याही रोगाचे इन्फेक्शन तुम्हाला लगेच लागू पडतं. हे त्याची लक्षणे आहेत, इम्युनिटी कमजोर होण्याची लक्षणे आहेत. आता आपण पाहूया इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात काय घेतले पाहिजे. इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी ने भरपूर असतील अशी फळे खायची आहेत, जसे की मोसंबी, संत्री, आवळा, डाळिंब, लिंबू यासारखी फळे खायची आहेत. याशिवाय तुम्ही हिरव्या पालेभाज्या पण खाऊ शकतात, जसे की पालक, मेथी, सोपा, चिलची भाजी, तांदूळाची भाजी, अशा पालेभाज्या पण तुम्ही खाऊ शकता. लसण आणि अद्रक नॅचरल अँटीबायोटिक आहे, हे तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. चौथे आहे हळदवाले दूध, ज्याला आपण गोल्ड मिल्क म्हणतो. ते रात्री झोपण्यापूर्वी नक्की घ्या, जे शरीराची रक्षणात्मक शक्ती वाढवते. की तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात, म्हणजे की काय करू नये. तर सर्वात प्रथम तुम्ही जंक फूड खाऊ नका. जंक फूड अजिबात खाऊ नका, त्याच्यातून आपल्याला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नाही. पॅकेट फूड तर अजिबातच खाऊ नका. बाजारातील थंड पेय जसे की कोको कोला, थम्सअप, माजा, फ्रुटी वगैरे सारखे पेय अजिबात पिऊ नका. झोप कमी घेणे इम्युनिटी कमी करण्यामध्ये खूप महत्वाचे परिबळ आहे. तर मी आता ज्या सांगितल्या त्या सर्व सवयी तुम्ही टाळाव्यात, तर तुमची इम्युनिटी बूस्ट होऊ शकते. आता आपण पाहूया स्ट्रॉंग इम्युनिटीसाठी डेली रुटीन तुम्ही काय ठेवायला पाहिजे. सकाळी उठताच तुम्ही पहिले सर्वात प्रथम गरम पाणी पिया किंवा गरम पाण्यामध्ये थोडासा लिंबू मिसळून पिया. थोडेसे हलके फुलके योग करा किंवा प्राणायाम करा. संपूर्ण दिवसामध्ये अगदी ताजा आणि हलका फुलका घरचा आहार घ्या. पाणी पुरते प्रमाणात प्या आणि रात्रीच्या टायमाला हलका आहार घ्यायचा आहे आणि वेळेवर झोपायचं आहे, म्हणजे की 10-11 वाजेपर्यंत झोपून जायचे, जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि आपल्या शरीरातील आतील क्रिया व्यवस्थित चालतील. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही कोणते योग करू शकतात आणि कोणत्या सवयी अंगीकार करायच्या आहेत ते पाहूया. तर तुम्ही सकाळी उठल्यावर प्राणायाम करू शकता. ध्यान खूपच जरुरी आहे, तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं तुम्ही ध्यान करू शकता. आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी 20 ते 30 मिनिटं नियमित चालायचे ठेवा, तर तुमची इम्युनिटी बूस्ट नक्कीच होणार. आता
आता सर्वात महत्वाचा पार्ट्स, इम्युनिटी स्ट्रॉंग साठीचे गोल्डन रूल्स. स्ट्रॉंग इम्युनिटी साठी सीजन प्रमाणे, ऋतूप्रमाणे जे फळं भाजे येतात ते घ्या. जिभेच्या चटाका कमी करा आणि शरीराला आराम द्या. तर आजपासूनच तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलवा आणि इम्युनिटी स्ट्रॉंग बनवा. मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलेच असेल की शरीरासाठी सुपर स्ट्रॉंग इम्युनिटीच खरे औषध आहे. तर तुमच्या लक्षातच आले असेल की इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण काय केले पाहिजे. अगदी सोप्या आणि सरळ सवयी आहेत की ज्याच्याने तुमचे अख्खे जीवन बदलून जाईल आणि मेपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग राहाल जर तुम्ही तुमची इम्युनिटी बूस्ट करशाल तर. म्हणूनच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल. आणि लाईक करून द्या. चला तर मग अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. आभार.